जर भाजीला काहीही नसेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. तर इथे मी उकडलेले चणे घेतलेले आहेत. त्यामध्ये 4 लसणाची पाकळी, जिरे घातलेले आहेत. तुम्ही कोथिंबीर, हिरवी मिरची सुद्धा घालू शकताय. थोडंसं लिंबू आणि मीठ सुद्धा मी पिळलेलं आहे आणि हे छान मस्त असं गुळगुळीत असं ग्राइंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि 1 चमचा तूप घालायचंय. वरून फोडणी दिला तरीही चालेल आणि थोडंसं लाल तिखट जे आहे ते स्प्रिंकल करून घ्यायचंय. चवीला एक नंबर लागतं. एक प्रकारे हा उकडलेले जे चणे असतात त्याचा झुणका आहे. त्यानंतर मी आज माझ्या माहेरी गेले होते आणि महाशिवरात्री येते, तर महाशिवरात्री निमित्ताने आमच्या इकडे म्हणजे माझ्या माहेरी घरटी म्हणजे जे राजगिरा आहे त्याचे लाडू बनवले जातात. तर इथे मी पाक करत बसलेले आहे. तर इथे पाक जो आहे करण्यासाठी मला मम्मीने बसवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय फ्रंट कॅमेरा ओपन करून मी पाक करत आहे असं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर पाक आलाय की नाही सेम जसा आपला साखरेचा असतो सेम तीच पद्धत इथे यूज करायची आहे. आणि एका म्हणजे तुम्ही प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याची गोळी होते का या पद्धतीने असं बघायचं. आणि हे जे लाडू आहेत ते पटपट भराभरा बांधावे लागतात. नाहीतर एकदा ते घवाळलं ना, घवाळलं असं म्हणतात म्हणजे कोरडं पडलं ना, की अवघड होतं. लाडू बांधता येत नाही. पाण्याचा हात घेऊन बांधावं लागतं. आता इथे मम्मी जे राजगिरा आहे ते घोळून घेतेय आणि त्यामध्ये राजगिरा, शेंगदाणे आणि गूळ इतकेच 3च पदार्थ यूज केले जातात. पण लाडू इतका चवीला होतो आणि भरपूर कॅल्शियमने सुद्धा भरलेला असतो. गूळ, शेंगदाणे आणि लाह्या सुद्धा असतात आणि जी राजगिराची लाही जी आहे त्याची खीर सुद्धा प्रचंड भारी लागते. एक नंबर लागते. आमच्या इकडे यात्रे दिवशी जे कोणी येईल त्यांना भाजलेले शेंगा, ताक, खिचडी, द्राक्ष असतात, केळी असते. या पद्धतीने बघू शकता तुम्ही पाक तयार झालेला आहे. आणि राजगिरीचे लाडू असतात आणि हे सगळं म्हणजे खाईल तेवढं असतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे आणि असं म्हटलं जातं आमच्या गावाला की ही मिनी काशी आहे. कारण इथे जर कोंबड्याने आरवला नसता ना, तर ही काशीच झाली असती असं बोललं जातं. तर इथे पाक आलेला आहे. आता महाशिवरात्रीची जी स्टोरी आहे ते भरपूर आता तुम्ही ऐकू शकताय. भरपूर जण सांगतात. आता मी आणि इन डिटेलमध्ये सांगायची गरज मला नाही वाटत. ठीक आहे. तर इथे जो पाक आहे तो राजगिराच्या लाह्यांमध्ये मिक्स केलेला आहे आणि जर 1 वाटी लाही असेल तर त्यासाठी 2 वाट्या गूळ हा लागतोच. तर इथे थोडासा पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने लाडू जे आहेत ते बांधून घेतलेले आहेत आम्ही आणि 2 किलोचे लाडू होते. 2 किलोसाठी 3.5 किलो गूळ जो आहे तो लागलेला आहे आणि तुम्ही किती प्रमाणात गूळ वापरताय यावरती सुद्धा डिपेंड आहे. पण हे जे प्रमाण आहे ते योग्य आहे. आम्ही दरवर्षी याच पद्धतीने लाडू जे आहेत ते वळतो. तर इथे मी आणि मम्मी जे आहे ते लाडू वळून घेतोय आणि भावाला म्हटलं, की आमचा फ्रंट पासून म्हणजे पुढच्या अँगलने जरा व्हिडिओ शूट कर रे, की बाबा आम्ही लाडू बांधलेले आहेत हे दिसू दे सगळ्यांना. त्यामुळे आणि मी सकाळी पटकन लवकर आवरून गेले होते 9ला. 10ला तरी आम्ही तिथे लाडू आमचे जे आहे ते निम्मे झाले होते. कारण कसं आहे एकतर ऊन लागतं आणि बाहेर आम्ही वाऱ्याला हवेशीर बसून जे आहे ते सगळं करत होतो. लाडू वगैरे बांधून घेत होतो आणि यात्रा आल्यानंतर म्हणजे खूप जास्त आमच्या आठवणी ताज्या होतात. कारण आम्ही लहानपणापासून मी तरी प्रचंड लाडू हे खायची खूप जास्त. आणि हे जे आहे ते सुंठ मम्मीने घरीच बनवलेले आहे आणि लाडूसाठी एक ऊन दिलं ना लाडू अगदी कुरकुरीत होतात आणि टिकतात सुद्धा. तर इथे तुम्ही बघू शकताय लाडू आणि ही जी सुंठ आहे ती मम्मी एकदम वर्षाचीच करून ठेवते. ही आहे सोयाबीन सुकत घातलंय आणि चिली फ्लेक्स करण्यासाठी या मिरच्या ज्या आहेत त्या सुद्धा घातलेल्या आहेत. माझी मम्मी काहीही विकत आणत नाही. सुंठ असू दे किंवा इतर काहीही जे वर्षभराचं असतं लोणचं वगैरे सगळं काही घालून ठेवते आणि थोडंफार मलाही देते. ठीक आहे. तर हे झालं आता. आता दुसरा आणि महत्त्वाचा विषय जो आहे ज्यावरती आपण डिस्कस करणार आहे. माझ्या जितक्या जवळच्या मैत्रिणी होत्या लिटरली त्यांनी YouTube चॅनल बंद केलं. कारण
कारण प्रत्येकीचं हेच मत आहे, की "धनू आम्ही तुला बघतो, तू 3 वर्ष झाली इतकी मेहनत घेतेस, अजून तुझं पेमेंट आलेलं नाहीये, म्हणावे तितके व्ह्यूज येत नाहीयेत आणि तुला बघितल्यानंतर आम्हाला म्हणजे असं डिमोटिव्हेट होतं." म्हणजे मला बघून मोटिव्हेट होऊन चॅनल काही जणांनी ओपन केलेले आहेत आणि माझ्या जवळच्या मैत्रिणी म्हणतात, की "धनू तुझ्याकडे बघितलं ना, की असं वाटतं जाऊ दे, नको करायला." पण मी तुम्हाला एक सांगेन, की एक प्रकारे गुंतवणूक म्हणून स्वतःची अ, वेळेचा सदुपयोग म्हणून का होईना YouTubeचा, सोशल मीडियाचा योग्य तो वापर केला पाहिजे आणि परतीची अपेक्षा ठेवू नका. मीही अपेक्षा करणं बंद केले. कारण आज ना उद्या पेमेंट येईल हे मला माहिती आहे. ज्यावेळेला येईल त्यावेळेला तर मी त्यावरती व्हिडिओ बनवेनच. पण तुम्ही असं लगेच सोडून देऊ नका आणि प्रत्येकीने काही-काही जणींनी तरी 700 प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली होती 1-2 वर्षापूर्वी ॲक्चुअली त्यांचा प्रॉब्लेम हा झाला, की वॉच टाईम जो आहे तो कंप्लीट नाही झाला आणि जो पहिला वॉच टाईम होता, चॅनल सुरू करून 1 वर्ष झाल्यामुळे तो वॉच टाईम जो आहे तो पूर्ण कमी-कमी येत अगदी म्हणजे 400-500 वरती येऊन टेकलेला आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की "धनू तू इतकी मेहनत घेतेस, तुझं काहीच नाही झालं आणि आम्ही तर आमचं तर कशात काहीच नाही. आम्ही खूप पाठीमागे आहोत." तर मी त्यांना इतकंच सांगते ज्यावेळेला आमचं बोलणं होतं त्यावेळेला, की "प्लीज तुम्ही गिव्ह करू नका. काहीतरी करा. घर बसल्या कुठेही उन्हातान्हात जाऊन काम करावं लागत नाही आणि YouTubeमध्ये असू दे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणताही असू दे किंवा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब असू दे, प्रायव्हेट जॉब असू दे किंवा अगदी काहीही असू दे, ते एका झटक्यात आपल्याला नाही मिळत. आता तुम्ही विचार करा, आपण जर एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतले, तर 1-2 महिन्यामध्ये कोर्स तो पूर्ण होत नाही. इन डिटेलमध्ये त्याला पूर्ण शिकण्यासाठी 5 ते 6 वर्ष द्यावे लागतात आणि 7व्या-8व्या वर्षी तुम्ही इंटर्नशिप करताय आणि टोटल तुम्हाला 8 ते 9 वर्ष झाल्यानंतरच जॉब करावा लागतो. त्यामुळे तुम्ही YouTubeमध्ये 1-2 महिन्यामध्ये सक्सेस मिळेल, 1-2 वर्षामध्ये सक्सेस मिळेल असं जर म्हणत असाल तर अजिबात नाही. हे खूप चुकीचं आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगते, की जसं एखाद्या डिग्री डिप्लोमाला जर आपण ॲडमिशन घेतले, तर आपले 7 ते 8 वर्ष असेच जातात, शिकण्यामध्येच जातात आणि तेव्हा कुठे आपलं पहिलं पेमेंट येतं, तेही इंटर्नशिप करत असताना. आणि तुम्हाला माहिती आहे बाहेर जाऊन जॉब करणं खूप जास्त स्ट्रगल आहे. जे बाहेर जाऊन जॉब करतात, अगदी मेल, फिमेल दोन्हीही असू दे, तुम्ही त्यांना विचारू शकताय. हे सोशल मीडियाचं असं काहीच नाहीये. आपल्याला फक्त घरी बसून व्हिडिओ शूट करायचे आहेत, भांड्या धुण्याचे का असेनात, पण शूट करून ते टाकायचे आहेत आणि टायटल थंबनेलवरती काम करायचं आहे. बास आपल्याला ऑडियन्स जे आहे ते फॉलो करते. मला मान्य आहे की सोशल मीडियामध्ये पटकन यश नाही मिळत, पण सोशल मीडिया इतका पैसाही कुठेही नाही हे लक्षात ठेवा. अगदी तुम्हाला 2,000-2,500 जरी व्ह्यूज आले तरी तुम्ही मंथली 30,000-40,000 सहज कमवू शकताय. प्रमोशन आले, कोलॅबोरेशन आले, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत मला मान्य आहे. पण सुरुवातीला मेहनत घेणं सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मी माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगते, की मी नाही गिव्ह केलं. मला मान्य आहे दर वेळेला 24 तास माझ्या डोक्यामध्ये हाच विचार असतो, की आपण इतकी मेहनत घेतोय आणि आपल्याला अजून पेमेंट नाही आलेलं. पण माझ्या मनामध्ये कधीच असं नाही आलं, की आपण गिव्ह करूया. बास खूप झालं, कंटाळा आला आता ह्या सगळ्याचा. तर तसं तुम्ही नका करू. प्रयत्न करत राहा. पण ते त्या काही माझं ऐकत नाहीयेत. मी खूप त्यांना समजावते. आता मला नाही माहिती, की मी त्यांना कोणत्या पद्धतीने समजावू, काय करू ते. मी आमचं ह्यावरती सतत बोलणं असतं आणि इंडियामध्ये YouTube जे आहे ते आणखीन 10 ते 15 वर्षच आहे आणि 10 ते 15 वर्ष आपल्यासाठी खूप आहेत, खूप जास्त आहेत स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आणि तुम्ही लगेच नका करू. मूव्ह ऑन करा, की बाबा ठीक आहे सक्सेस मिळेल त्यावेळेला मिळेल, पण आपण म्हणजे प्रयत्न करणं सोडून द्यायचं नाही आणि YouTubeमध्ये तर स्ट्रगल आहेच, यात काही वाद नाही. पण मी खरंच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांना रोज सांगते, की प्लीज तुम्ही अपलोड करा. पण त्या काही माझं ऐकत नाहीत. आणि तुम्ही सुद्धा जर वैतागून बंद करणार असाल, तर प्लीज बंद करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा, एक कंटिन्यूटी ठेवा. नक्कीच सक्सेस मिळेल. आणि एका दिवसात काहीही होत नाही, पण 1 दिवसात होतं. इकडचं तिकडे जग होण्यासाठी 1 सेकंद सुद्धा पुरेसा आहे आणि त्या योग्य वेळेची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन, की गिव्ह करायचं नाही. स्ट्रगल करत राहा आणि संयम ठेवणं जास्त गरजेचं आहे.
जितकं शांततेत तुम्ही संयमाने काम कराल, तितकं तुमच्या मनासारखं होईल. वेळ लागेल, पण होईल. ठीक आहे. तर हे सगळं असं होतं. तुम्हालाही काही असं वाटत असेल तर प्लीज बंद वगैरे करू नका. कारण तुम्ही जर सुरू केला असाल तर काहीतरी डोक्यामध्ये ठेवूनच तुम्ही सोशल मीडियावरती आला असाल ना, की बाबा आपल्याला हे करायचंय, हे घ्यायचंय, हे करून दाखवायचं आहे. तर तुम्ही गिव्ह नका करू. तुमची जी ध्येय आहेत, स्वप्न आहेत, त्याचा पाठलाग घेत राहा आणि त्यासाठी स्ट्रगल करणं जास्त गरजेचं आहे. संयमी राहणं जास्त गरजेचं आहे. तर हेच मी सगळ्यांना सांगेन. त्यामुळे YouTubeवरती आला असाल आणि मध्येच जर सोडून देणार असाल तर प्लीज तसं करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा, कंटिन्यूटी ठेवा. एक दिवस तुमचा असेल. ठीक आहे. तर इथे मी माझी छान मस्त अशी कॉफी घेऊन हा जो व्हिडिओ आहे त्याचा एंड करेन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नाही आवडला तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगा की "धनू आम्हाला तुझे व्हिडिओ नाही आवडले." ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. टेक केअर.